नमस्कार, स्वागत आहे तुमचे मिशन चाइल्ड एज्युकेशन या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण अवयव गुणिते यातील स्वाध्याय 4.1 बघणार आहोत. चला बघूया. पहिला प्रश्न, 412 या संख्येचा सर्वात लहान अवयव म्हणजे विभाजक कोणता आहे? बघा, कोणती संख्या असेल, कोणत्याही संख्येचा सर्वात लहान विभाजक काय असतो? एक असतो. सर्वात लहान एक विभाजक काय असतो? एक असतो. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. चला पुढील प्रश्न बघूया. 333 या संख्येचा सर्वात मोठा विभाजक आहे. बघा, कोणत्याही संख्येचा सर्वात मोठा विभाजक मी आताच मागच्या प्रश्नामध्ये सांगितल्याप्रमाणे सर्वात लहान विभाजक एक असतो आणि सर्वात मोठा विभाजक काय असतो? तीच संख्या असते. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक डी म्हणजेच 333. म्हणजेच 333. चला पुढील प्रश्न बघा. 37,800 चे मूळ अवयव खालीलपैकी कोणते आहेत? बघा, पर्यायावर जर तुम्ही नजर टाकली तर मी मागचे जे उदाहरण बघितले आपण त्यामध्ये तुमच्या लक्षात आले असेल तर पर्याय क्रमांक सी बघा, यामध्ये 8 चे अवयव पडतात, 27 चे पडतात, 25 चे पडतात. म्हणून पर्याय क्रमांक सी या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही. दुसरा आहे डी. डी मध्ये सुद्धा 4 चे अवयव पडतात, 25 चे पडतात, 27 चे पडतात. म्हणून हे सुद्धा पर्याय असणार नाही. राहिले ए आणि बी. चला आता आपण त्यांचा गुणाकार करून बघूया. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 त्रिक 24, 24 त्रिक 72, 72 त्रिक करून पाहू आपण. 72 त्रिक 3 दुनी 6, 13 7 21, 216. 216 गुणिला परत 5, 6 5 30, 30 0 8 त्याले 3, 5 1 5, 5 3 8 आणि 5 दुनी 10, 1080. त्याला परत 5 ने गुणलं. 5 0 0, 5 8 40, 40 0 8 त्याले 4, 5 0 0 0 आणि 4 4 आणि 5 1 5 म्हणजे 5400. 5400 ला परत 7 ने गुणलं. 7 0 0, 7 0 0, 7 चौक 28, 28 8 8ला 2, 7 5 35, 35 आणि 2 37, 37,800 उत्तर येत आहे. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए. सर्वांच्या लक्षात आलं असेल. चला बघा पुढील प्रश्न बघूया. 300 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती आहे? 300 चे एकूण मूळ अवयव काढायचे. आता मूळ अवयव काढायचे कसे तुम्ही बघा. 300 बरोबर 1 गुणिला 300, परत 2 गुणिला 150, परत 2 गुणिला परत 150 ची पुढ होते, 2 गुणिला 75, परत 75 चे सुद्धा परत अवयव पडतात. किती त्रिक 75, तर 25 त्रिक 75 बरोबर 2 गुणिला 2 गुणिला 3 गुणिला 25 चे सुद्धा अवयव पडतात, 5 गुणिला 5. आता हे अवयव किती झाले सर्व? 1 2 3 4 5. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. चला पुढील प्रश्न बघूया. पर्यायातील कोणत्या संख्येच्या अवयवांची बेरीज ही सर्वात किमान आहे? बघा, तुम्हाला माहिती असेल तर सर्वात कमी अवयव कोणाचे असतात? जी संख्या मूळ संख्या असते तिचे अवयव सर्वात कमी असतात, म्हणजे फक्त 2च असतात. म्हणून या ठिकाणी आपण काय करू, फक्त कोणती संख्या मूळ संख्या आहे ती आपण बघू. 36 मूळ संख्या आहे का? नाही. 40 आहे का? नाही. 100 आहे का? नाही. तर फक्त मूळ संख्या आहे 73. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक बी. एखाद्या वेळेस आपल्याला जर प्रश्न समजत नसेल तर आपण पर्यायावरून जाण्याचा प्रयत्न करायचा. चला पुढील प्रश्न बघा. 1500 च्या मूळ अवयवांची बेरीज किती आहे? चला 1500 चे मूळ अवयव आपण मागच्या प्रमाणे पाडले तसे बघा.
1501 असतोच म्हणून 1 गुणिले 1500 केला आपण. परत 2 ने भाग द्या 750. परत 2 ने भाग द्या 750 च्या निम्मे किती झाले 375. परत बघा शेवटी 5 आले म्हणून याला आपण 5 ने भागू शकतो. म्हणजेच काय 5 सक 30, 5 साते 35, उरले 2, 2 और 5 25, 5 5 25. परत बघा 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला या 75ची फोड 25 त्रिक 75. परत या 5ची फोड म्हणून 2 गुणिला 2 गुणिला 5 गुणिला 3 गुणिला 25, 25ची फोड होते 5 गुणिला 5. आता या सर्वांची बेरीज विचारलेली आहे आपल्याला. चला बेरीज करून पाहू. 5 आणि 5 10, 10 आणि 5 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20, 20 आणि 2 22. मग दिलेल्या पर्यायातील पर्याय क्रमांक डी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघूया. 10 आणि 5 या संख्येच्या वर्गांची बेरीज ही खालीलपैकी कोणत्या संख्येचा घन आहे? 10 आणि 5. 10 आणि 5, 10चा वर्ग बघा किती आहे तुम्हाला माहिती आहे. 10चा वर्ग किती आहे 100. 5चा वर्ग किती आहे 25. दोघांची बेरीज केली आपण किती येते 125. 125 कोणत्या संख्येचा घन आहे तर 5चा घन आहे. कोणत्या संख्येचा घन आहे 5चा घन आहे. म्हणून याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक बी. पर्याय क्रमांक बी. चला पुढील प्रश्न बघा. 12 आणि 15 यांचे साधारण अवयव कोणते? साधारण अवयव म्हणजे काय? चला 12ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो त्याचे अवयव आपण लिहू. 12ला बघा 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 3 नेही जातो, 4 नेही जातो, 6 नेही जातो आणि 12 नेही. बरोबर. हे झाले 12चे अवयव. आता 15चे अवयव बघू आपण. 15चे अवयव पहा 1 ने भाग जातो, 3 ने जातो, 5 ने जातो, त्यानंतर डायरेक्ट 15 ने जातो. मग यामध्ये सामायिक अवयव कोणकोणते आले? फक्त 1 आणि 3. 1 आणि 3. परत इथं पण 1 आणि 3. म्हणून याचे अवयव असणारे याचे उत्तर असणारे पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न. 20 आणि 25 यांच्या साधारण अवयवांच्या बेरजेमध्ये फरक किती? बघा 20चे अवयव आपण पाडू. वरील पाडलेले आपण त्या पद्धतीने 20ला 1 ने भाग जातो, शेवटी 0 म्हणजे 2 नेही जातो, 3च्या पाड्यात 20 येत नाही, 4च्या पाड्यात 20 येतात, 5च्या पाड्यात 20 येतात, 6च्या नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, 9च्या नाही, 10च्या पाड्यात येतात आणि 20च्या पाड्यात. म्हणजे हे किती झाले एकूण 1 2 3 4 5 6 एकूण अवयव झाले बघा 6. चला 25चे अवयव बघू आपण. 25 कोणकोणत्या पाड्यात येतात? 1चे येते, 2चे नाही, 3चे नाही, 4चे नाही, 5चे येते, त्यानंतर 6च्या बी नाही, 7च्या नाही, 8च्या नाही, 9च्या नाही, 10च्या नाही, डायरेक्ट 25. म्हणजे यामध्ये याचे एकूण झाले बघा 3. एकूण अवयव झाले किती 3.
आता यामध्ये आपण सामायिक अवयव कोणकोणते बघा, एक आहे, खाली एक आहे, वर 5 आहे, इथं पण 5 आहे, बाकी कोणतेही सामायिक अवयव नाही. म्हणजे ह्या दोघांची बेरीज किती झाली 6, परत ह्या दोघांची बेरीज किती झाली 6, दोघांचा फरक विचारलेला आहे, 7 व 6 गेले 0, म्हणून याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए. पर्याय क्रमांक ए हे याचं उत्तर असणार आहे. चला पुढील प्रश्न, 29च्या सर्वात मोठ्या विभाजकामध्ये 15च्या सर्वात लहान विभाजक मिळवले असता येणाऱ्या संख्यांच्या अवयवांची संख्या किती विचारलेल्या. बघा 29चा सर्वात मोठा अवयव काय असणार आहे, स्वतः 30 म्हणजे 29. त्यानंतर 15चा सर्वात लहान विभाजक काय असणार आहे 1, म्हणजे आपल्याला संख्या कोणती मिळते, 29 प्लस 1 केलं तर उत्तर येतं आपलं 30. आता काय करायचं, आपल्याला जी संख्या आलेली आहे 30 त्याचे अवयव पाडायचे. म्हणजे 30ला कोणकोणत्या संख्येने भाग जातो ते बघायचं, 30चे अवयव पाडायचे. 1 शेवटी 0 आहे म्हणजे 2, 2च्या पाड्यात भाग जाऊ शकतो, 3 जातो, 4 जातो, 4च्या पाड्यात 30 येतात का नाही, 5च्या पाड्यात येतात का हो, 6च्या पाड्यात येतात का हो, 7च्या नाही, 8च्या नाही, 9च्या नाही, डायरेक्ट 10च्या पाड्यात येतात, नंतर 15च्या पाड्यात येतात, नंतर 20च्या पाड्यात येतात. मग एकूण अवयव किती झाले, 1 2 3 4 5 6 7 8, एकूण अवयव किती झाले बघा 8. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघू, खालीलपैकी अवयव व गुणिते यांची अयोग्य जोडी विचारली. आपल्याला काय विचारलेलं आहे, अयोग्य जोडी विचारलेली. म्हणजे काय, ती त्याच्या अवयव आहेत की नाही ते आपल्याला बघायचे. बघा 13च्या पाड्यात येत आहे का, 13 1700, म्हणजे हे उत्तर बरोबर आहे. बीचं 5च्या पाड्यात 60 येतात का, म्हणजे 5ने 60ला भाग जातात का हो, हे पण बरोबर आहे. 27च्या पाड्यामध्ये 243 येतात का, तर हो, 27 9 243 हे पण आहे. पण 19च्या पाड्यामध्ये 169 येत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर असणार आहे बघा पर्याय क्रमांक डी. पर्याय क्रमांक डी. 576 ही संख्या 2 समान अवयवांच्या रूपात लिहिलेली आहे, तर तो पर्याय कोणता. सोपा प्रश्न आहे. म्हणजे काय, आपल्याला 576 ही संख्या कोणत्या संख्येचा वर्ग आहे तो आपल्याला माहिती पाहिजे. म्हणून मी सांगतो तुम्हाला की 1 ते 9 मध्ये स्कॉलरशिपमध्ये तुम्हाला 1 ते 30 पर्यंत वर्ग पाठ पाहिजे, शिवाय 1 ते 10 पर्यंत घन तुमचे पाठ पाहिजे. पण या ठिकाणी 576 ही 24चा वर्ग आहे, म्हणून पर्याय क्रमांक सी हे त्याचं अचूक उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, 60चे 2 अंकी विभाजक कोणते, जे एकूण किती विभाजक 30चे आहेत ते बघायचं आपल्याला. बघा 60चे अवयव आपण पाडले तर 60चे 2 अंकी विभाजक बघा 10 ने भाग जातो 60ला, त्यानंतर 15 ने पण 12 ने सुद्धा जातो, 12 पंचे 60, 15 चौक 60 हे बी यांना बी जातो, 20 त्रिक 60 यांनाही जातो, आणि 30 आणि शेवटी 60. आता यामध्ये आता 30चे अवयव कोणकोणते, 30 बघा 10 सुद्धा भाग जातो, 15 नाही जातो आणि 30 नाही जातो, बरोबर. म्हणून या ठिकाणी बघा 10 12 10 15 30, बरोबर. म्हणून सामायिक अवयव किती आलेले, 3 आलेले. पर्याय क्रमांक सी हे याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, एका संख्येची 3 पट व 2 पट यांची बेरीज 150 येते तर ती संख्या कोणती. चला आपण पर्यावरण बघूया. 30ची 3 पट किती होते, 30 त्रिक 90, 30ची दुप्पट किती होते 60. दोघांची बेरीज विचारलेली, बेरीज करून पाहू. 0 अधिक 0 0, 9 6 15, 150 येते, म्हणून पर्याय क्रमांक ए हे ए म्हणजे 30 हे त्याचं उत्तर असणार आहे.
पुढील प्रश्न, 30 आणि 36 या सर्वांत मोठा सामायिक अवयव कोणता? 30 आणि 36. चला 30चे अवयव, 30चे अवयव पाडा. 30ला पहा, एकाने भाग जातो, दोनाने जातो, तीनाने जातो, चाराने जात नाही, पाचाने जातो, सहाने जातो, अजून 10ने जातो, 12ने नाही, 15ने जातो आणि 30ने जातो. परत 36चे अवयव बघा, एकाने जातो, दोनाने जातो, तीनाने जातो, चाराच्या पाड्यात पण 36 येतात, पाचाने नाही, 6च्या पाड्यात 36 येतात, परत 8च्या नाही, 9ने जातो, 12ने जातो, त्यानंतर 18ने जातो आणि 36ने जातो. या दोघांमध्ये सामायिक अवयव मोठा कोणता दिसतोय तुम्हाला? तर 6. कोणता दिसतोय? 6. म्हणून पर्याय क्रमांक सी याचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न बघा, 3 व 4 या संख्यांचा सर्वात लहान सामायिक गुणित कोणता? बघा, अशा वेळेस प्रश्न आला की काय करायचं? याची सोपी ट्रिक आहे, फक्त दिलेल्या संख्यांचा काय करायचा? गुणाकार करायचा. म्हणजे 3 व 4 यांचा काय करायचा? गुणाकार. 3 चौक 12, 3 चौक 12, म्हणून पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, एक संख्या पहिल्या 100 संख्यातील आहे, ती 9च्या पटीत आहे आणि तिचे अवयव किती आहे? त्याचे 4 अवयव आहे. तर ती संख्या कोणती? आपल्याला ती बघायची आहे. बघा, याचे अवयव आपल्याला माहिती पाहिजे. 36चे अवयव एक एक काढून पाहू आपण. 36चे अवयव काय येतात? 1, 2, 3, 4च्या पाड्यात 2 येतात. 4च अवयव पाहिजे आपल्याला, लक्षात घ्या. 4च्या वरती गेलं तर आपण त्याला सोडून देऊ. 6च्या पाड्यात 2 येतात. इथं बघा 5 झाले म्हणून पहिला पर्याय चुकला. दुसरा पर्याय आपण घेतला 63. 63चे अवयव कोण काय येतात? 1च्या पाड्यात येतात, 3च्या पाड्यात येतात, त्यानंतर 7च्या पाड्यात येतात, 9च्या पाड्यात येतात, परत 21च्या पाड्यात पण येतात. म्हणून हे झाले 5, म्हणून हाही पर्याय काय झाला? चुकला. 18चे अवयव तुम्हाला माहिती आहे. 18चे अवयव 1, 2, 3च्या पाड्यात येतात, 4च्या नाही, 5च्या नाही, 6च्या येतात, त्यानंतर 9च्या येतात, 5च्या वरती गेलं म्हणून पर्याय हाही चुकला. आता राहिला फक्त 27चे अवयव बघू. 27ला बघा, 1ने भाग जातो, 3नेही जातो, त्यानंतर 1, 3, 9नेही जातो, 9 3 27 आणि 27 असे एकूण याचे फक्त 4च अवयव पडतात. म्हणून आपल्या प्रश्नाचं उत्तर असणार आहे डी, पर्याय क्रमांक डी, म्हणजेच काय? 27. म्हणजेच काय? 27. पुढील प्रश्न, 100 या संख्येच्या एकूण विभाजकांची संख्या ही त्याच संख्येच्या मूळ अवयवांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे? चला, या ठिकाणी आपल्याला काय करावं लागणार आहे? 100चे अवयव पाडायचे. चला बघा, 100चे अवयव 1ने भाग जातो, छोटी शून्य म्हणजे 2नेही जातो, 4ने भाग जातो का? हो. 5ने 2 शून्य म्हणजे 4ने भाग जातो, जातो, 5ने जातो, त्यानंतर 10ने जातो, परत 20ने जातो, त्यानंतर 25ने जातो, त्यानंतर 50ने जातो आणि 100ने जातो. किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. एकूण किती संख्या झाल्या? 9. आता यामध्ये मूळ संख्या कोणकोणत्या आहेत? तर मूळ संख्या आहे 2 आणि 5. म्हणजे एकूण किती त्या? 2 आहेत. म्हणजे 2 काय करायचे? यातून वजा करायचे. 9तून 2 गेले 7.
9 2 गेले 7. पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, 100 ही संख्या दोन गुणाकारांच्या स्वरूपात कशी लिहावी की ते दोन्ही अवयव वर्ग पाहिजे. आता या ठिकाणी काय विचारले, दोन्ही संख्या काय पाहिजे, वर्ग पाहिजे. म्हणजे आपल्याला काही जास्त डोकं लावायचं काम नाही. 10 ही वर्ग संख्या आहे का रे, कोणती नाही. कोणत्या संख्येचा वर्ग नाही. 4 आहे का वर्ग, हो आहे 2चा. 25 आहे 5चा. हेच झालं आपलं उत्तर. 2 कोणत्या संख्येचा वर्ग नाही. 50 कोणत्या संख्येचा वर्ग नाही. 5 कोणत्या संख्येचा वर्ग नाही. 20 कोणत्या संख्येचा वर्ग नाही. बाकीचे पर्याय चुकीचे आहे, म्हणून पर्याय क्रमांक बी हे याचं उत्तर असणार आहे. 60 ही संख्या दोन पूर्ण संख्यांच्या गुणाकाराच्या रूपात किती वेळा मांडता येईल असं आपल्याला विचारलेलं आहे. बघा 60 आपण कशा पद्धतीने मांडू शकतो. बघा 60 च्या वेळी आपण 1 गुणिले 60 असं लिहू शकतो. 60 आपण 2 गुणिले 30 असं लिहू शकतो. 60 आपण 3 गुणिले 20 असं लिहू शकतो. त्यानंतर 4 गुणिले 15 असे लिहू शकतो. त्यानंतर 60 आपण 10 गुणिले 6 असे लिहू शकतो आपण. 10 60. त्यानंतर आपण 12 गुणिले 5 12 पंचे 60 असे लिहू शकतो. त्यानंतर 15 गुणिले 4 हे आलेले आहे ऑलरेडी. बरोबर. म्हणून 1 1 2 3 4 5 आणि 6. याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक सी हे उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, 13 ची 7वी विभाज्य संख्या कोणती. सोपं. 13 ची म्हणजे काय करायचं, गुणाकार. 13 ची 7वी म्हणजे 13चा पाडा 7 पर्यंत म्हणायचा. 13 7 91. पर्याय क्रमांक डी झालं उत्तर. पुढील प्रश्न बघा, 15 या संख्येच्या 100 नैसर्गिक संख्येपर्यंतच्या गुणितांची बेरीज किती आहे. म्हणजे 15चा पाडा आपल्याला काय करणार आहे, 100च्या आतपर्यंत म्हणायचं आहे. चला बघा, 15 1 15 15 2 30 15 3 45 15 4 60 15 5 75 15 6 90. आता या सर्वांची काय करायची, आपल्याला बेरीज करायची. बेरीजसाठी बघू आपण, 0 अधिक 5 5 5 मध्ये 0 मिळवले 5 5 मध्ये 5 मिळवले 10 10 मध्ये 0 मिळवले 0 आणि 10 मध्ये 5 मिळवले 15 15शी 5 हाताला 1. हा 1 आणि हा 9 झाले 10 10 आणि 7 17 17 मध्ये 6 मिळवले 23 23 मध्ये 4 मिळवले 27 27 मध्ये 3 मिळवले 30 30 मध्ये 1 मिळवला 31. म्हणजे किती आलं, 315. 315 पर्याय क्रमांक ए हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. पुढील प्रश्न, 12च्या पटीत असणारी व 150 या संख्येपर्यंत असणारी गुणितांची एकूण संख्या किती आहे. म्हणजे काय करायचं, आपल्याला 12चा पाडा 150 येईपर्यंत किंवा 150 पेक्षा कमी येईपर्यंत लिहायचा. चला सर्वांना 12चा पाडा येतो. 12 1 12 12 2 24 12 3 36 12 2 48 12 5 60 12 6 72 12 7 84 12 8 96 12 9 88 आणि 12 10 20 12 11 132 आणि 12 12 144. म्हणजे एकूण संख्या किती झाल्या, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. किती संख्या झाल्या, 12 झाल्या. म्हणजे याचं उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक सी. पर्याय क्रमांक सी. पुढील प्रश्न बघा, 12ची 150 पर्यंत असणारी गुणितांपैकी एकूण किती संख्या वर्ग संख्या आहेत. आताच आपण बघा
12चा पाढा लिहिला होता मागच्या उदाहरणामध्ये आपण जर बघितलं तर आपण यामध्ये फक्त किती संख्या वर्ग संख्या आहे ते आपल्याला बघायचं. बघा या ठिकाणी बघा 36 आहे आणि या ठिकाणी 144 म्हणजे किती 6चा वर्ग 36 आणि 12चा वर्ग 144. म्हणून या प्रश्नाचं उत्तर येणार आहे बघा पर्याय क्रमांक ए. किती आलं 36 आणि 144 ह्या संख्या काय आहेत वर्ग संख्या आहेत म्हणून याचं उत्तर असणार पर्याय क्रमांक ए. पुढील प्रश्न बघा 25वा प्रश्न आहे 24च्या सर्व अवयवांची बेरीज किती. चला 24चे सर्व अवयव बघायचे. 24ला बघा 1ने भाग जातो शेवटी 4 आहे म्हणून 2ने जातो. 24 ही 3च्या पाढ्यात येतात का हो. 4च्या पाढ्यात येतात का हो. 5च्या येत नाही. 6ने भाग जातो का 6च्या पाढ्यात येतात का हो. 8च्या येतात. 9च्या नाही. 10च्या नाही. 11च्या नाही. 12च्या येतात का हो आणि 24. आता या सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज करायची. सर्वांची काय करायची बेरीज. बघू आपण बेरीज किती येते. 4 आणि 2 6 6 आणि 8 8 आणि 6 14 14 आणि 6 20 20 आणि 4 24 24 आणि 3 27 27 आणि 2 29 आणि हा एक 30 30ची 0 आजच्याले 3 3 आणि हे 2 5 5 आणि 1 6 आणि याचं उत्तर येणार आहे पर्याय क्रमांक 60 आलं. पर्याय क्रमांक सी हे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. मला वाटतं या ठिकाणी आपल्या सर्व उदाहरणं संपलेली आहेत. सर्वांनी सदर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.